नमस्कार सगळ्यांना. आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ आपण IPO वर असणार आहे. इनिशियल पब्लिक ऑफर. आता नक्की बरेच लोकांना हे कळत नाही, की बाबा आपण IPO मध्ये हे इन्व्हेस्ट करायचे का नाही करायचे. पण त्याच्या आधी आपण काही IPO कसं असतं किंवा त्याची प्रोसेस काय असते, हे बरेचसे क्वेश्चन्स मला आले होते. मग त्याचं एक थोडंसं एक्झाम्पल मी पहिले किंवा त्याचं स्पष्टीकरण मी थोडं देऊ इच्छितो. मग आपण पहिले जाणून घेऊया IPO म्हणजे काय? म्हणजे IPO ची प्रोसेस काय असते? IPO कशासाठी आणतात कंपनी? त्याचा कंपनीला काय फायदा असतो? IPO चांगला आहे का नाही? हे आपण त्याचं दुसरं एक उदाहरण पण आपण ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. IPO ची प्रोसेसमध्ये काय-काय डॉक्युमेंटेशन लागतं किंवा काय-काय डॉक्युमेंटेशनची प्रोसेस असते, हे आपण आज बघणार आहोत. मग आपण जाऊया तिकडे आणि आपण जाणून घेऊया की IPO म्हणजे काय? अंडरस्टँडिंग अबाउट IPO प्रोसेस. यातल्या काही गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत का? आपण ह्याच्यात पार्टिसिपेट करायला पाहिजे का? प्रत्येक IPO हा चांगला IPO असेल की नाही? याचं उदाहरण पण आपल्याला पुढे बघायला लागणार आहे. मग आपण पहिले प्रोसेस जाणून घेऊया. मी काय केलंय तुमच्या सिम्प्लिसिटीसाठी एक 4 स्टेजेसमध्ये त्याचं डिव्हायडेशन केलं. म्हणजे काय? की IPO कोण आणतं? एक समजा प्रमोटर आहे, उदाहरण घ्या, एखादा प्रमोटर आहे, त्यांनी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला, तर तो स्वतः काय आणतो पहिले? तो पहिले आणतो ते पैसे, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. त्या कॅपिटलवर जेव्हा त्याचा चांगला बिझनेस चालायला लागतो आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला पुढे अजून इन्व्हेस्टमेंटची गरज लागते, तेव्हा त्यावेळेला तो एंजल इन्व्हेस्टर्स म्हणून शोधतो. म्हणजे काय? की ज्याला कोणी हेल्प करेल बिझनेसमध्ये. असा कोणी इन्व्हेस्टर जो पॅसिव्ह असेल, काम तो करत नसेल पण पैसा त्याचा असेल, त्याला आपण एंजल इन्व्हेस्टर्स म्हणतो. त्या दोघांच्या कॅपिटल नंतर अजून जर बिझनेस पुढे चांगला चालायला लागला, तो प्रमोटर काय विचार करतो, अरे माझी कंपनी मी व्हेंचर कॅपिटलकडे नेईन. व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय? ज्यांच्याकडे फंडिंग नॉर्मल एंजल कॅपिटलपेक्षा जास्ती असेल. मग व्हेंचर कॅपिटल कंपन्याच असतात, ज्या स्पॉन्सरशिप्स करतात, ज्यांना कॅश फ्लो असतो, ज्याला आपण प्रायव्हेट इक्विटी प्लेसमेंट्स पण म्हणतो. मग हे सगळे पैसे प्रमोटरला ते स्टेक म्हणून देतात किंवा एक डिस्ट्रीब्युशन म्हणून देतात किंवा त्याच्या प्रॉफिटमध्ये काहीतरी पर्सेंटेज पार्टिसिपेट करतात आणि म्हणून ते पैसा त्यांना फायनान्स करतात. आणि नंतर प्रमोटरला असं वाटलं की आता तिन्ही गोष्टी माझ्याकडनं झालेल्या आहेत, तर मग मला आता IPO ची गरज आहे. कारण एंजल इन्व्हेस्टर, नंतर तुमचे व्हेंचर कॅपिटल, याच्यानंतर जे लास्ट ऑप्शन आहे ते आहे इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे जेवढ्या जास्ती जणांकडे माझी कंपनी जाईल, तेवढा जास्ती पैसा मला आज मार्केटमध्ये उभा करता येईल आणि त्याच्यासाठी ते इनिशियल पब्लिक ऑफर म्हणून आणतात. मग ही प्रोसेस काय आहे? हे एक एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला समजून दिलेलं आहे. प्रमोटरचा स्वतःचा पैसा, मग एंजल कॅपिटल स्वतःचा पैसा त्याच्यामध्ये लावते, दोघांचे पैसे येतात, मग ते व्हेंचर कॅपिटलकडे जातात आणि त्याच्यापासून पुढे मग ते IPO कडे जातात. एक चित्रीकरण किंवा एक सादरीकरण मी इथे करण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून सोप्या भाषेत तुम्हाला हे समजेल की IPO ची गरज काय आहे. मग आपण भारतामध्ये असे किती प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये फंड रेझिंग नावाचा प्रकार आहे. फंड रेझिंग म्हणजे कॅपिटल उभे करणे. असलेला पैसा स्वतःचा आणि लागलेला एक्स्ट्रा पैसा हा दुसऱ्याचा. म्हणजे स्वतःचा पैसा कमी पडत असेल म्हणून आज तो पैसा दुसरीकडून उभा केला जातो. का? आत्मविश्वासावर, की माझी ही कंपनी खूप चांगली चालणार आहे आणि मला या कंपनीमध्ये पैशांची खूप गरज आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे फंड रेझिंग असतात. डेट फंड रेझिंग असतं, इक्विटी फंड रेझिंग असतं आणि हायब्रिड असतं. म्हणजे जे नॉर्मली बँक्स कडनं घेतलं जातं किंवा डिबेंचर्स किंवा बॉन्ड्स मार्फत जे घेतलं जातं त्याला आपण डेप्ट फंडिंग म्हणतो. इक्विटी पार्टिसिपेशन ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण म्हणतो IPO किंवा FPO, इनिशियल पब्लिक ऑफर किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफर किंवा राईट्स इश्यू किंवा प्रेफरन्स इश्यू. ह्याला आपण इक्विटीमध्ये कॅटेगरिकली बघतो की बाबा हा मला IPO म्हणजे इक्विटी सेगमेंटमध्ये आहे, FPO म्हणजे इक्विटी सेगमेंटमध्ये आहे. हायब्रिड म्हणजे व्हेरियस फॉर्म्स आहेत, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह मेजर्स म्हणतो किंवा थोडक्यात सांगायचं झालं मिक्सिंग ऑफ बोथ इक्विटी ऍज वेल एज डेट, ज्याला आपण हायब्रिड म्हणतो, कॉम्बिनेशन. मग अशा विविध प्रकारचे फंड रेझिंग ऑप्शन्स आपल्या भारतामध्ये आज अवेलेबल आहेत. त्यातला IPO हा एक
ऑप्शन आहे. मग कंपन्यांना आयपीओची गरज काय पडते? का बरं कंपन्या आज आयपीओ घेऊन येतात? स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी, स्वतःला पुढे नेण्यासाठी, किंवा स्वतःचा बिझनेस एक्सपान्शन असण्यासाठी, किंवा बिझनेस वाढतोय त्याला आपल्याला फंड लागणार आहे त्याच्यासाठी, वर्किंग कॅपिटल लागणार आहे त्याच्यासाठी, किंवा आतापर्यंत एंजल इन्व्हेस्टर्स किंवा ज्यांनी प्रायव्हेट प्लेसमेंटमध्ये पैसा दिलेला आहे त्यांचा आज त्यांना पैसा परत करायचा असेल, कारण त्यांना आज माहिती आहे की माझी कंपनी आज पुढे चांगली चालणार आहे. माझी कंपनी आज लोकांच्या हातात जरी गेली किंवा त्याचे शेअर्स जरी मी लोकांना दिले, त्याच्यातनं जो कॅपिटल येईल त्यातनं मी माझे जे काही लोन्स आहेत किंवा जे काही लायबिलिटीज आहेत ते मी क्लिअर करीन आणि माझी कंपनी पुढे चालू राहील. डेट फायनान्सिंग हे पण एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे. मग आता ऍडव्हान्टेजेस काय आणि डिसएडव्हान्टेजेस काय? ऍडव्हान्टेजेस काय असतात आयपीओचे? आयपीओ का असतं? इझी ऍक्सेस, पटकन असा अवेलेबल पैसा करता येतो, अवेलेबल डायव्हर्सिफिकेशन करता येतं त्याच्यामध्ये. एखादं कॅपिटल जुनं झालं असेल, त्याला आपल्याला नवीन कॅपिटल आणायचं असेल तर त्याच्यासाठी आयपीओ हा रूट चांगला आहे. लिक्विडिटी म्हणजे आपल्याकडे समजा आज रक्कम 20 लाख रुपये कंपनीत असेल फॉर एन एक्झाम्पल, आज जर मी आयपीओ आणला तर माझ्याकडे आज 1000 करोड कॅपिटल मला रेज करायचं आहे तर मला ते इझिली पॉसिबल आहे. का? कंपनी कुठली जेव्हा लिस्ट करते, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं 100% कंपनी काही मार्केट पब्लिकला देते का? नाही, त्यातला काही भाग देते. म्हणजे काय? 20%. मग 20% ज्याला आपण फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं. मग तो आयपीओ द्वारे आणला जातो. मग आयपीओ हा पहिला आणला जातो आणि एफपीओ हा आयपीओ नंतर आलेला भाग असतो. ह्याच्यातनंच कंपनीची एक स्ट्रॉंग इमेज तयार होते आणि ह्याच्यातनं सेंटिमेंट्स कळतात की कुठला बिझनेस सिक्लिकल बिझनेस आहे, कुठला बिझनेस चांगला बिझनेस आहे. इन्सेंटिव्ह आणि एम्प्लॉईजना इन्सेंटिव्ह पण ह्यातनंच दिले जातात, ज्याला आपण ई-सॉप्स म्हणतो. बरेचसे लोक तुम्ही ऐकले असतील की बाबा एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स असतात. मग ई-सॉप्स पण हा एक भाग आहे की जेणेकरून एम्प्लॉई आज निघून जाणार नाही, जेणेकरून आज एम्प्लॉई तिथेच राहतील आणि ते चांगलं काम करतील. लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग आपल्याला अजून पुढे बघायचं की बाबा ह्याची प्रोसेस काय आहे. मग याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण कोण असतं? इन्व्हॉल्व कोण असतं? मर्चंट बँकर, एक अंडररायटर, सिंडिकेट मेंबर, रजिस्ट्रार आणि पुढे ज्या बँक्स असतात किंवा बँकर्स टू द इश्यू ज्याला आपण म्हणतो. मग आता प्रत्येक एक स्टेप आपण जाणून घेऊया. स्टेप बाय स्टेप अप्रोच म्हणजे काय? पहिले मर्चंट बँकेचं काम काय, अंडररायटिंगचं काम काय, सिंडिकेट मेंबरचं काम काय, रजिस्ट्रारचं काम काय आणि बँकरचं काम काय हे आपण थोडक्यात जाणतो. मर्चंट बँकर नक्की काय करते? ड्राफ्टिंग द डॉक्युमेंट्स, मॅनेजमेंट, बिझनेस प्लॅन्स किंवा लिगल एक्सेट्रा हे जे काही वर्क आहे याचं सगळं काम, किंवा ड्यू डिलिजन्स म्हणजे काय? ऑफर प्राइस किती असेल त्याची, किंवा एकदम प्रॉस्पेक्टस कसा बनवायचा असेल, वेगवेगळ्या कुठल्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज असतील, किंवा अपॉइंटमेंट लेटर अदर इंटरमिडिएटला कसं आपल्याला कॉन्टॅक्ट करता येईल, जास्तीत जास्त डिस्ट्रीब्युशन कसं करता येईल, किंवा एक रजिस्ट्रारला कसं अपॉइंट करता येईल, प्रिंटिंग मटेरियल काय लागेल त्याच्यामध्ये. मग हा सगळा जो भाग आहे हा मर्चंट बँकेचा भाग असतो. आणि मर्चंट बँक त्यालाच आपण को लीड मॅनेजर म्हणतो किंवा एक इन्व्हेस्टमेंट बँकर आपण म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल इन्व्हेस्टमेंट बँकर्स म्हणून. मग मर्चंट बँकर इज नथिंग बट कॉल्ड एज इन्व्हेस्टमेंट बँकर. मग हे नक्की करतात काय? ते डू व्हॅल्युएशन्स. म्हणजे काय? एक अंडररायटर असतो, अंडररायटर अपॉइंट करतात. ते अंडररायटरचं कमिटमेंट असतं. कमिटमेंट काय असतं? कमिटमेंट हे असतं की जो मी आज आयपीओ मार्केटमध्ये आणणार आहे, समजा माझा आयपीओ आज सबस्क्राईब नाही झाला, जो काही बॅलन्स पार्ट राहिलेला असेल तो मी स्वतः सुद्धा ऍज अ अंडररायटर ही गॅरंटी देते कंपनीला. जी कंपनी आज लिस्ट होणार असते त्या कंपनीला अंडररायटर गॅरंटी देते की मी तुम्हाला हा सबस्क्रिप्शन चांगला करून दाखवेन. आणि त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळतं? पर्सेंटेज कमिशन्स मिळतात अंडररायटिंग. पण अंडररायटर्सचा जर काही उद्या सबस्क्रिप्शन ओव्हर नाही झालं, अंडर सबस्क्रिप्शन झालं, तर जो काही लॉस आहे तो सुद्धा त्या अंडररायटरलाच पे करावा लागतो. म्हणजे प्रॉफिट असेल तर ते अंडररायटरचं असतं, लॉस सुद्धा हा असेल तर तो अंडररायटरचा असतो. मग ही एक प्रोसेस आहे. त्याचं एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. अंडररायटिंग कसा असला पाहिजे? जवळपास 20 लाखाच्या आसपास त्याची नेटवर्थ आणि त्याचं जे टोटल ऑब्लिगेशन आहे, म्हणजे 20 लाखाच्या 20 टाइम्स जर तुम्ही पकडलं तर जवळपास 4 करोडच्या आसपास त्याची कधीही लायबिलिटी नसली पाहिजे. हे काही नॉर्म्स आहेत. हे नॉर्म्स कशासाठी आहेत? की जे अंडररायटर्स असतात त्यांच्यासाठी.
सिंडिकेट मेंबर्स म्हणजे काय? माझी कंपनी आज समजा 1000 करोडचा आयपीओ आणते आणि माझीच कंपनी उद्या समजा 15,000 करोडचा आयपीओ आणते. 1000 करोड पेक्षा 15,000 करोड नेहमी जास्त की नाही? मग जर 15,000 करोडचा आयपीओ आणते आणि मला जर एका बँकेला काम द्यायचं नसेल, ज्याला आपण मगाशी उदाहरणार्थ बघितलं की ग्रुप बँक्समध्ये त्यांना फॉर्मेशन्स द्यायचं असेल फॉर एक्झाम्पल, त्याला आपण सिंडिकेट म्हणतो. म्हणजे एक अंडर रायटर नसताना माझ्याकडे 2 अंडर रायटर, 3 अंडर रायटर, 4 अंडर रायटर वेगवेगळ्या बँकांना मी देईन आणि मग मी तो हिस्सा पण ठरवीन किंवा 100% 20% ह्या बँकेला अंडरराईट करायला देईन, 30% त्या बँकेला मी अंडरराईट करायला देईन किंवा इन्व्हेस्टमेंट बँकर माझ्या 4 असतील, HDFC असेल, ICICI असेल, SBI असेल, मग प्रत्येकाचं एक पर्सेंटेज असेल. कारण माझा आयपीओ फार मोठा आहे, एका बँकेने काम होणार आहे का? नाही. म्हणून 4-5 बँक ज्याला आपण एकत्रित करण्याला म्हणतो त्याला आपण सिंडिकेट मेंबर्स म्हणतो आणि ते अंडररायटिंग मध्ये हेल्प करतात आयपीओ मध्ये. म्हणजे काय? वर्क ऍज इंटरमिडिएट्स फॉर इश्युअर कंपनी अँड द बायर फॉर आयपीओ स्टॉक्स. जे पण बिड आस्क स्प्रेड लावतात, ज्याला आपण बाय आणि सेलची ऑफर म्हणतो. बिड आस्क स्प्रेड म्हणजे काय? बिड म्हणजे काय आणि आस्क म्हणजे काय? आस्क इज अ ऑफर प्राइस, बिड इज अ बाय प्राइस. मग हे इश्युअर कंपनी ठरवते. मग इश्युअर कंपनी कोण असते? थ्रू सिंडिकेट बँक्स. म्हणजे ज्या काही ह्या बँक्स आहेत त्यांच्या थ्रू ही गोष्ट ठरवली जाते. मग त्याचं काम कोण करतं? मग त्याचं काम समजा आपण बघायला गेलो तर एक रजिस्ट्रार असतो, त्याला प्रोसेस असते. तो सेबी मध्ये रजिस्टर्ड असतो, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आणि त्याचं काम आहे की कम्प्युटर प्रोग्रामिंग त्याच्याकडे दिलेलं असतं की अलॉटमेंट बेसिसवर किती अलॉटमेंट असणार आहेत. आणि तो एन्श्योर करतो की क्रेडिट रेटिंग ऑफ शेअर्स टू द डिमॅट अकाउंट्स. म्हणजे जे ऍप्लिकंट्सचे जेवढे पण डिमॅट अकाउंट्स मधले असलेले शेअर्स आहेत आणि त्याचे जे काही रिफंड प्रोसेस आहे. समजा तुम्ही 500 आयपीओचं एक बिडिंग असतं आणि त्याची एक लॉट साईज असते आणि त्याचा एक प्राइस बँड असतो. आयपीओ नेहमी हा बँड मध्ये काम करतो. बँड कसा असतो? एक अप्पर बँड आणि एक लोअर बँड. समजा दोघांचा डिफरन्स हा एक्सेसिव्ह 20% पेक्षा जास्ती नसला पाहिजे, ही त्याची कंडिशन आहे. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे काय? जर माझी एखादी प्राइस 300 रुपये असेल तर माझी जास्तीत जास्त ऑफर प्राइस त्याच्यापेक्षा अजून 20% जास्ती असू शकते आणि त्याची बिड प्राइस त्याच्यापेक्षा कमी असू शकते. मग त्याच्यामधला माझा बँड एक ठरलेला असतो. म्हणजे 300 आणि 300 समजा 20% आपण जर पकडलं तर 360. तर 300 आणि 360 हे माझे बँड आहे, प्राइस बँड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हायएस्ट बिडिंग करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही लोएस्ट बिडिंग करू शकता आणि जेवढे पण नंबर ऑफ बिडर्स जास्ती असतील ज्या प्राइसला, त्या प्राइसच्या आसपासच नॉर्मली आयपीओ ओपन होतो. मग लीड मॅनेजर काय करतो? हा कोऑर्डिनेट करतो. कोणाबरोबर? रजिस्ट्रार्ड बरोबर, टू फॉलो अप. म्हणजे ही सगळी प्रोसेस स्मूथ होण्यासाठी लीड मॅनेजर म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं मर्चंट बँक, इन्व्हेस्टमेंट बँकर, ते रजिस्ट्रारच्या कायम संपर्कात असतात की बाबा हे आयपीओ आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे, त्याची ही प्रोसेस खूप चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. आणि बँकर्स टू इश्यू म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारखे. मला जर आयपीओ मध्ये भाग घ्यायचा आहे तर मी काय करणार? मी एक रिटर्न ऑब्लिगेशन देणार. ऑफलाईन, ऑनलाईन 2 प्रकार असतात आयपीओ मध्ये. बँकेत डिमॅट अकाउंट ज्यांचं असेल त्यांच्याकडे काय असतं की 2 पॉसिबिलिटी असतात की बाबा ज्याला आपण ब्लॉक अमाऊंट म्हणतो. ब्लॉक अमाऊंट म्हणजे काय? मला आज डिमॅट मधनं सुद्धा शेअर्स विकत घेता येईल, त्यासाठी मला एक पर्टिक्युलर रक्कम ब्लॉक करावी लागते फॉर द टाइम बिंग. आणि मी अप्लाय केल्यानंतर त्याला एक टिकर साईज असते. टिकर साईज म्हणजे काय? उदाहरणार्थ 300 ते 365 हा प्राइस बँड आहे. तर जी काही इन्क्रीजिंग प्राइस आहे ती 5 नी असेल समजा, म्हणजे 305, 310, 315, 320, 325. तर तुम्हाला त्या फॉर्म मध्ये अशी टिकर प्राइस असते. त्या टिकर प्राइसला तुम्ही टिक करू शकता. म्हणजे ज्याचा हायएस्ट बिडिंग असेल, सर्वात जास्ती क्वांटिटी जिथे असेल, ज्या प्राइसच्या आसपास असेल, त्या प्राइसलाच आयपीओ ओपन होणार. हे नीट लक्षात घेतो. मग त्याच्यासाठी बँकर्सना एक एस्क्रो अकाउंट दिलेलं असतं. म्हणजे काय? फॉर अन एक्झाम्पल, यू कॅन कन्सिडर टेम्पररी फेज मध्ये तुम्ही असं स्वतःला एक कॉमन अंडरस्टँडिंग साठी तुम्ही असा विचार करू शकता की जेव्हा एखादा खर्च मला करायचा असतो तेव्हा मी करंट अकाउंट मध्ये पैसे टाकतो. करंट सेव्हिंग अकाउंट मध्ये मला इंटरेस्ट मिळतो, करंट अकाउंट मध्ये मला एक्सपेन्सेस दाखवायचे असतात. असंच काही एक एस्क्रो अकाउंट असतं. एस्क्रो अकाउंट म्हणजे काय? तुम्ही जेव्हा डिमॅट अकाउंट मधनं एखादी रक्कम तुम्ही ब्लॉक करता, मग ती रक्कम ब्लॉक झालेली असते कोणासाठी? त्या आयपीओ साठी.
जोपर्यंत तो आयपीओ लिस्ट होत नाही, समजा ती अमाऊंट तुम्हाला मिळाली, ते तुमचे बिड तुम्हाला मिळाले आणि तुमची जी प्राइसच्या ऑफर प्राइसच्या आसपास असेल आणि जर तुम्हाला आयपीओ अलॉट झाला आणि तुम्हाला तेवढे नंबर ऑफ अलॉटमेंट्स मिळाले, म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स तेवढे जर तुम्हाला मिळाले, तर तुमची जी काही ब्लॉक अमाऊंट आहे त्यातनं ते पैसे कट होतील आणि बाकीचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये परत येतील. जे परत येण्याचं काम आहे ते बँकेचं काम आहे, ज्याला आपण बँकर्स टू इश्यू म्हणतो. मग याच्यामध्ये ऍप्लिकेशन घेणे, ऍप्लिकेशन देणे किंवा पैसा जो उरलेला आहे तो परत करणे, हे सगळं बँकेचं काम असतं. आणि ही बँकर्स टू इश्यू म्हणून एक प्रोसेस आहे, ती सुद्धा या आयपीओ मध्ये अवेलेबल असते. एक सिंपल जी प्रोसेस आहे ही इलेक्ट्रॉनिकली आजकाल केली जाते. नॉर्मली काय असतं की बाबा 5 दिवसाचा हा टायमिंग असतो आयपीओचा. बुक नॉर्मली रिमेन्स, म्हणजे जी काही बिडा स्प्रेड तुम्ही केलेली असेल, एक 5 दिवस तुम्हाला सहजासहजी टाइम दिलेला असतो की त्या टाइम मध्ये जेवढा पण तो सबस्क्रिप्शन इश्यू होईल, 10%, 20%, 50%, 100%, 200%, 500%, किती किंवा अंडर प्राइस, ओव्हर प्राइस्ड, आयपीओ म्हटला की तो कायम ओव्हर सबस्क्रिप्शन मध्येच जाईल असं नाहीये. तो अंडर सबस्क्राईब पण होईल, ओव्हर सबस्क्राईब पण होईल, पॉसिबिलिटी दोन्ही आहे. मग आपल्याला बघायचंय काय, त्यातनं आपल्याला शिकायचंय काय की हा आयपीओ चांगला आहे का नाही. मग आपल्याला ते कसं कळणार बाबा, ही त्याच्यासाठी पहिली प्रोसेस माहिती असणं गरजेचं आहे की बाबा याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण कोण आहे, याच्यामध्ये रेट करणारे ज्या बँक्स आहेत किंवा लीड मॅनेजर्स किंवा लीड बँकर्स कोण आहेत त्याच्यामध्ये, याच्यामध्ये अंडर रायटर्स कोण आहे, हे सगळं आपल्याला त्या एक ड्राफ्ट असतो ज्याला आपण रेट हिअरिंग प्रॉस्पेक्टस म्हणतो, त्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं असतं आणि ते वाचणं तितकंच गरजेचं असतं जेव्हा पण आपण आयपीओ मध्ये भाग घेतो. मग हा जो ड्यू डिलिजन्स नावाचा जो प्रकार आहे तो सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. म्हणजे काय, मेन स्ट्रीम मध्ये असतं ते. मेन स्ट्रीम म्हणजे काय असतं की बाबा लिगल ड्यू डिलिजन्स कुठला बाकी आहे का, बिझनेस ड्यू डिलिजन्स काही बाकी आहे का, पेंडिंग काय आहे का, फायनान्शियली काही ड्यू डिलिजन्स काही बाकी आहे का, एखाद्याचं कर्ज काही बाकी आहे का, किंवा कोणावर कोर्ट केसेस वगैरे चालू आहेत का, किंवा लीज अग्रीमेंट कुठे पेंडिंग आहेत का, वॉरंट्स कोणी इश्यू केलेले आहेत का, किंवा एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट, लॉंग टर्म कस्टमर अग्रीमेंट्स, हे सगळंच्या सगळं कॉम्पन्सेशन हे सगळं चेक केलं जातं. आणि कुठल्याही कंपनीचं काही लिटिगेशन मध्ये नाहीये ना, हे पण तितकंच बघितलं जातं. तर हा जोपर्यंत ड्यू डिलिजन्स केला जात नाही तोपर्यंत आयपीओचा भाग किंवा आयपीओ मध्ये कुठली कंपनी पार्टिसिपेट करत नाही. आणि हे जे सगळं काम आहे हे इन्व्हेस्टमेंट बँकर्सचं काम असतं आणि इन्व्हेस्टमेंट बँकरच हे सगळं ठरवत असते. आणि म्हणूनच आयपीओ सबस्क्राईब करण्याच्या आधी ही सगळी प्रोसेस पहिली फॉलो केली जाते. मग ही प्रोसेस सिंपल आहे, पण आयपीओ घ्यायचा का नाही, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे, कोण कोण नाहीये, त्याची हिस्ट्री काय आहे, पास्ट परफॉर्मन्स काय आहे, हे ड्यू डिलिजन्सचं काम जे करतात ना लोक, ते इन्व्हेस्टमेंट बँकर असतात. मग आपण त्या इन्व्हेस्टमेंट बँकर्स प्रमाणेच नाही का विचार करायला पाहिजे की ते आयपीओ आज आणतायत मार्केटमध्ये. कोणी उद्या सांगितलं की ऐरा गेरा नथू गेराने सांगितलं मला आज पैसे पाहिजेत 500 करोड रुपये, मला आज आयपीओ आणायचे, तो आणू शकेल का? नाही. त्याच्यासाठी एक त्याला अपॉइंट करावं लागेल पहिले कोणतरी, तर पहिले सगळे चेक करतील. मग ती जी प्रोसेस असते आयपीओ आणण्यासाठी, तसंच आपण स्टॉक मार्केटमध्ये किंवा वेल्थ क्रिएशन मध्ये जर अभ्यास केला, ज्याला आपण रेटिंग्स देणाऱ्या ज्या एजन्सीज असतात त्यांचा अभ्यास असतो, त्याप्रमाणेच आपण अभ्यास केला तर आय थिंक आपल्याला एवढं तरी कळेल की हा आपल्याला कुठे थांबायचंय, कुठे एंट्री घ्यायची. मग आपण आयपीओचा पुढचा प्रोसेस बघूया. त्याच्यात प्रमोटरचं कॉन्ट्रीब्युशन असणं सुद्धा तितकंच पहिले गरजेचं आहे. कारण प्रमोटरचं कॉन्ट्रीब्युशन किती, हे जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बाबा 100% आज मला लिस्ट करायचं आहे, असं पॉसिबल आहे का? नाही. त्यातलं मला 20% फ्री फ्लोट मध्ये 20% आणायचं आहे. मग 20% तरी मिनिमम त्याचा असायलाच पाहिजे की नाही. आणि म्हणून प्रमोटर हा मेजर पहिला प्ले रोल करतो, एंजल इन्व्हेस्टर्स दुसरा, व्हेंचर कॅपिटल्स तिसरा, आयपीओ चौथा. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. बिफोर आयपीओ काय काय होत असतं त्याची थिंकिंग प्रोसेस ही तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला. मगाशी जे तुम्हाला सांगितलं ड्राफ्ट रेट हिअरिंग प्रॉस्पेक्टस, हे वाचणं तितकंच गरजेचं आहे. हे पहिलं डॉक्युमेंट असतं जे सेबीला फाईल केलेलं असतं आणि अप्रुव्हल साठी स्टॉक एक्सचेंज मध्ये दिलेलं असतं. याच्यात सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आपण असते दिलेली की कुठल्या प्राइसला कुठल्या किती इश्यू साईज आहे, प्राइस बँड काय असेल, किंवा नंबर ऑफ
शेअर्स किती प्रमोटर ऑफर करायला तयार आहे, हे सगळं रिव्ह्यू केल्यानंतर सेबी प्रोसेसमध्ये कम्युनिकेट करते कुठे, कंपनीला, की बाबा हा हे ऑफर डॉक्युमेंट तुम्ही प्रिंट करू शकता आणि ह्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. आणि सेबी टिपिकली काय करते की बाबा 30 दिवसाचं प्रोसेसिंग टाइम घेते. कशासाठी? ही ड्राफ्ट जी ऑफर आहे ही तयार करण्यासाठी. मग सेबीचं सुद्धा त्याच्यामध्ये नक्कीच एक मोठं योगदान आहे. आणि सेबीला सुद्धा ही कामं असतात. वेगवेगळ्या कंपन्या कायम येत असतात. नवीन आता आयपीओज अजून येणार आहेत. मग येणाऱ्या आयपीओज मध्ये तुम्ही जर हे सगळं वाचलं आधी आणि मगच जर तुम्ही आयपीओ मध्ये भाग घेतलात, तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, सगळं तुम्ही चेक करा. नुसतेच मार्केटमध्ये आयपीओ येत आहेत म्हणून तुम्ही पैसा लावू नका. मी त्याचं एक उदाहरण घेणार आहे पुढे, की असे कितीतरी आयपीओ आलेत आणि आज त्यांची काय हालत आहे. त्याचं पण एक उदाहरण मी या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्युएशन मध्ये देणार आहे. मग आपण पुढे जाऊया. नवीन रूल डिजिटलायझेशन झाल्यानंतर काही चेंजेस झालेले आहेत. काही चेंजेस काय झालेले आहेत? लिस्टिंगचा टाइम पिरियड किंवा इफेक्ट जो आहे हा 2016 पासून आलेला आहे. जानेवारी 2016, 1 जानेवारी 2016. मग त्याच्यामध्ये काय म्हटलंय की ASBA, मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं, ऍप्लिकेशन ब्लॉक अमाऊंट, म्हणजे फॉर एन एक्झाम्पल बँकेमध्ये मी जी काही पैसा माझा जो काही मी ब्लॉक करतोय, कशासाठी? आयपीओ साठी, तो पैसा आणि त्याचे एक टायमिंग T+6 कम्पेअर टू T+12 करंटली. म्हणजे काय? पहिले 6 दिवसाचं होतं, आता 12 दिवसाचं केलेलं आहे. म्हणजे तुमचा जो काही पैसा ब्लॉक असेल तो कदाचित 12 दिवस असेल. 12 दिवस एखादा आयपीओ चालत असेल, मग 12 दिवसानंतर तुमचे पैसे जर कट झाले तर तुम्हाला समजायचं की तुम्हाला आयपीओचे प्राइस बँड मध्ये तुम्हाला मिळालेले अलॉटमेंट्स. नाही पैसे कट झाले तर पैसे तुमच्या अकाउंटला परत क्रेडिट होते. मग हे सगळं जे काम आहे, ह्याची जी काही नवीन प्रोसेस आहे, हे सेबीने नवीन काही इलेक्ट्रॉनिक नॉर्म्स आणलेले आहेत. याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे. मग आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अप्लाय कसं करायचं, ऑफलाईन, ऑनलाईन. डीमॅट अकाउंट असेल तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन अप्लाय करू शकता. ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट, आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. म्हणजे तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये खाली एक सेक्शन असतो, ब्लॉक अमाऊंट, ASBA नावाचा असा एक सेक्शन असतो. त्याच्यामध्ये तुम्ही एक रक्कम ठराविक ब्लॉक करू शकता की बाबा मला प्राइस बँड प्रमाणे, समजा एखादा इश्यू साईज असेल मिनिमम 100 शेअर असतील आणि त्याची जर किंमत 200 रुपये असेल तर 100 गुणिले 200 ही जी काही अमाऊंट आहे ती तिथे ASBA सेक्शन मध्ये ब्लॉक असली पाहिजे. तर आणि तरच तुम्हाला ते शेअर्स येतील. जर तुमचे शेअर्स ब्लॉक असतील तरच ते येतील. पण ह्याची गॅरंटी नाही की ते तुम्हाला मिळतील, कारण तुम्ही कुठल्या प्राइसला बिड करताय त्याच्यावर अवलंबून आहे. मग अशी मी जसं तुम्हाला सांगितलं, टिकर वाईज तुम्ही अप्लाय करताय. मग टिकर जर तुमचा फॉर एन एक्झाम्पल ऑफर प्राइसच्या मॅच जवळपास तुम्ही आलात तरच तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये आयपीओ मध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे. मग याच्यामध्ये टिपिकली इन्व्हेस्टर्स कोणकोणते असतात? तुमच्या आमच्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर्स, नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स. क्वालिफाईड QIB फार मोठं नाव आहे. नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि रिटेल इन्व्हेस्टर्स, याचं मी एक उदाहरण इथे तुम्हाला दिलेलं आहे. अप्लाइज फॉर स्टॉक्स फॉर अ व्हॅल्यू नॉट मोर दॅन 2 लाख रुपीज. टोटल अलॉटमेंट हॅज टू बी ऍटलीस्ट 35% ऑफ द टोटल इश्यू. म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरला किती आहे आज? 35% फॉर एन एक्झाम्पल. हे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला समजवतो. ऑल्सो हॅव an option of applying cut off price. म्हणजे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला ह्या प्राइसलाच असेल तरच बाय करायचं, नाही तर तुम्हाला बाय नाही करायचं. असं काही कंपल्शन नाही की तुम्ही हायेस्ट बिडच कायम केली पाहिजे. तुम्हाला वाटलं की नाही ही कंपनीचं व्हॅल्युएशन एवढं नाहीये, प्राइस बँड 300 ते 360 मध्ये, तुम्ही 310 पण लावू शकता. कोणी 360 लावेल, तुम्ही 310 लावू शकता. नशिबाचा भाग आहे. जर 310 लावून तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन कमी असेल कंपनीचं आणि खरंच जर 310 ला आयपीओ ओपन झाला तर तुम्हाला नक्कीच मिळेल. पण जर नाही झाला तर तुम्हाला नाही मिळणार. ज्यांनी हायेस्ट बिड केलेलं असेल त्याला मिळेल. मग त्याच्यामध्ये टोटल अलॉटमेंट किती असली पाहिजे? नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसाठी ऍटलीस्ट 15% ऑफ द टोटल इश्यू. जो काही 15% आहे टोटल इश्यूचा, समजा 1000 करोडचा टोटल इश्यू आहे त्याचा 15%. रिटेल इन्व्हेस्टरसाठी 35%, 1000 करोडच्या 35%.
आणि क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं 50%, मिनिमम 50%, म्हणजे 1,000 करोडच्या 50%. समजा माझी इश्यू साईज जी आहे ही 1,000 करोड असेल तर त्याच्या 50%. मग हे बायर्स आणि हे विविध प्रकारचे इन्व्हेस्टर्स या आयपीओ मध्ये पार्टिसिपेट करतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला ब्रेकअप दिलं, QIB इश्यू ब्रेकअप 75% पर्यंत जाऊ शकतं. नॉन इन्स्टिट्यूशनल बायर्स 15%, रिटेल 10%, असं टोटल अलोकेशन सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक इश्यू कसा असेल त्याच्यावर त्याचं अलोकेशन अवलंबून आहे आणि ही माहिती तुम्हाला सगळी ऑनलाईन मिळेल, NSEच्या वेबसाईटवर पण मिळेल. ते पण आपण बघूया. मी एक एक्झाम्पल तुम्हाला घेतोय पुढे जायच्या आधी. हा व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, तर आपण काय करूया, याचं एक उदाहरण जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करतो. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो जेणेकरून तुम्हाला आधीची प्रोसेस एकदा परत बघता येईल आणि ह्याचंच उदाहरण की आयपीओ आपल्याला घ्यायचा आहे किंवा आयपीओ आपल्याला नाही घ्यायचा आहे हे कसं ठरवायचं याचं उदाहरण मी ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये अजून डिटेल आपल्याला आयपीओ बद्दल बोलता येईल. कारण व्हिडिओ क्लिप जी आहे ही 15 ते 20 मिनिटाची असते नॉर्मली. जास्तीचं साईज असेल तर प्रत्येकाला वेळ जसा असेल त्याप्रमाणे तो बघतो आणि म्हणून हा छोटा प्रयत्न आहे की आपण दुसरा व्हिडिओ, याचा दुसरा भाग सुद्धा आपण लवकरच पुढे शक्यतो तुम्हाला उद्याच मिळेल. पण तुम्ही हा पहिला भाग नक्की बघा ज्याच्यामध्ये आयपीओची प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.